नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, एम ए इन पॉलिटिक्स ची जी थर्ड मेरिट लिस्ट जी आहे तर ती पब्लिश झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल, त्यामधील विविध जे काही कोर्सेस असतील, त्यामध्ये पीजी कोर्सेस असेल, यूजी कोर्सेस असेल, काही सर्टिफिकेट कोर्सेस असतात. तर त्यांना जर ऍडमिशन घ्यायचं असेल, तर सुरुवातीला तुम्हाला एक कॉमन एंट्रन्स टेस्ट द्यावी लागत असते. मग त्या टेस्टमध्ये जे काही मार्क्स पडत असतात, मग त्या मार्क्सच्या बेसिसवर तुम्हाला पुढे ॲडमिशन प्रोसेस चालू होत असते. मग त्यानंतर तुमच्या कॅटेगरीनुसार जे काही रिझर्व्हेशन असेल, त्या रिझर्व्हेशननुसार तुमच्या सीट्स असतात. त्यामध्ये सुद्धा सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीसाठी 70% विद्यार्थी असतात. म्हणजे जे काही 70% पर्सेंटेज असतात आणि म्हणजे 70% विद्यार्थी सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीचे घेतले जातात आणि त्यानंतर 30% युनिव्हर्सिटी अदर युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी घेतले जात असतात. आणि शेवट जर ते विद्यार्थी भेटले नाही, तर इतर विद्यार्थ्यांना त्यामध्ये चान्स भेटत असतो. तर आता ही थर्ड मेरिट लिस्ट लागलेली आहे, तर त्या रिलेटेड माहिती बघूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, डिपार्टमेंट ऑफ पॉलिटिकल सायन्स ची थर्ड मेरिट लिस्ट ऑफ स्टुडंट्स फॉर ऍडमिशन एम-ए पॉलिटिक्स ऑफ फॉर अकॅडमिक इयर 26-27 साठी थर्ड मेरिट लिस्ट लागलेली आहे. त्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीसाठी 70% विद्यार्थी हे घेतले जात असतात आणि बाकीचे 30% विद्यार्थी आहे अदर कॅटेगरी अदर युनिव्हर्सिटीचे असतात. आता त्यामध्ये व्हॅकंट्स किती शीट्स आहेत तर बघा किंवा व्हॅकंट्स स्टुडंट्स किती घेऊ शकतात ते. ओपन साठी 2 आहे, एस-सी साठी 1 आहे, एस-टी कॅटेगरीसाठी 1 आहे, ओ-बी-सी साठी 1, एस-सी-बी-सी साठी 1 आणि ई-डब्ल्यू-एस साठी 1. जे विद्यार्थ्यांनी त्यांचं बॅचलर जे आहे किंवा डिग्री जे आहे तर ते सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये केलेले असेल त्यांसाठी हे रिझर्व्हेशन असणार आहे. आता यामध्ये हे विद्यार्थी जे दिलेले आहे बघा, ओपनसाठी हे 2 विद्यार्थी असणार आहे. त्यानंतर एस-सी कॅटेगरीमध्ये अ, हा एक विद्यार्थी आहे. एस-टी कॅटेगरीमध्ये हा विद्यार्थी. हे नावं दिलेले आहे. ओ-बी-सी साठी 1 विद्यार्थी, एस-सी-बी-सी साठी 1, ई-डब्ल्यू-एस साठी 1 विद्यार्थी. अशा प्रकारे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत जे 70% विद्यार्थी घेणार आहेत, तर त्यामधले हे थर्ड मेरिट लिस्टमधील विद्यार्थी असणार आहे. त्यानंतर मग ह्या विद्यार्थ्यांनी पुढे ॲडमिशन प्रोसेस कशी असणार आहे, त्या रिलेटेड पण आपण माहिती बघणारच आहोत. अजून पुढे काय दिलेलं आहे, हे 30% बघा अदर युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी असणार आहे. त्यामध्ये व्हॅकंट शीट किती आहेत तर बघा, ओपन कॅटेगरीसाठी 2 आहे, एन-टी-पी साठी 1 आहे, ओ-बी-सी साठी पण 1 आहे. अशा प्रकारे अ, अ, ओपनच्या 2, एन-टी-पी आणि ओ-बी-सीची 1 अशा प्रकारे 4 ज्या सीट्स आहेत स्टुडंटसाठी व्हॅकंट अजून बाकी आहे. तर यामध्ये हे विद्यार्थी दिलेले आहेत बघा. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता ओपनचे 2 दिलेले आहे, एन-टी-पीचा हा विद्यार्थी दिलेला आहे आणि खाली ओ-बी-सी कॅटेगरीची ही विद्यार्थिनी दिलेली आहे. हे अदर युनिव्हर्सिटीचे त्यांनी दिलेले आहे. या ठिकाणी बघा अ, सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी यांनी दिलेलं आहे या ठिकाणी. परंतु जर अदर युनिव्हर्सिटीचा नसेल तर त्या ठिकाणी एस-पी-बी-च्या विद्यार्थ्यांना चान्स दिला जात असतो. जर व्हॅकंट राहिले तर नक्कीच तुम्हाला पण बाकीचे जे काही वेटिंगला असतील अजून तर त्यांना पण चान्स मिळणार आहे. आता बघूया विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे काही विद्यार्थ्यांची लिस्ट दिलेली आहे, हे जे विद्यार्थी आहेत, तर यांची पुढील प्रोसेस काय असणार आहे? प्रोसिजर फॉर ॲडमिशन या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. प्रोसिजर फॉर ॲडमिशन अकॅडमिक इयर 26-27. The link for online submission of admission form will be active from 22 जुलै 2026. म्हणजेच उद्या आज 21 तारीख आहे. उद्या 22 जुलै 2026 ला ही लिंक ऍक्टिव्ह होणार आहे. लिंक ऍक्टिव्ह झाल्यानंतर खाली दिलेलं आहे बघा, द डिटेल स्टेप फॉलो बाय क्वालिफाईड कॅन्डिडेट्स फॉर ऍडमिशन आर प्रोव्हाइडेड ॲट द फॉलोइंग लिंक. तर या ठिकाणी आपल्याला जे काही विद्यार्थी दिलेले आहेत, तर ह्याच विद्यार्थ्यांसाठी ही लिंक जी आहे तर ती असणार आहे. तर हे जे विद्यार्थी आहेत, तर त्यांनी काय करायचं आहे, स्टुडंट ऑन द मेरिट लिस्ट शुड बी एन्श्योर secure their admission by paying required fee within a 3 working days from the opening of the link for the admission on SPPO website. Failure to do so will be result in the cancellation for the claim to admission. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या लिस्टमध्ये जे काही विद्यार्थ्यांची नावं दिलेली आहेत,
आता उद्या दिनांक 22 जुलैला ही लिंक ॲक्टिव्ह होणार आहे. त्यानंतर व्यवस्थित जो काही फॉर्म असेल तर तो व्यवस्थित फिल करा. फिल केल्यानंतर जी काही फी असेल, फी मध्ये जाऊन तुम्हाला जी काही फी असेल कॅटेगरीनुसार जी काही फी असेल तर ती फी पेड करायची आहे. इथे दिलेलं आहे बघा 3 वर्किंग डेज म्हणजे 22, 23 आणि 24. परंतु उद्याच विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर काय करायचं आहे, तुमचं फी जे पेड करून फायनल तुमचं शीट कन्फर्म करायचं आहे. अशा प्रकारे ही प्रोसेस असणार आहे. जर तुम्हाला काही इन्क्वायरी म्हणजे काही अडचणी असल्या, इफ एनी क्वेरी फॉर फर्दर डिटेल्स कॉन्टॅक्ट डिपार्टमेंटला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा या ठिकाणी बघा टेलिफोन दिलेला आहे, नंबर दिलेला आहे. तर यावर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मेल सुद्धा तुम्ही करू शकता. politics@unipune.ac.in या मेल आयडीवर जाऊन सुद्धा तुम्ही काय करू शकता, तुमची काही क्वेरी असतील तर त्या विषयी मांडू शकता किंवा त्यांना विचारू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या विद्यार्थ्यांची थर्ड मेरिट लिस्ट लागलेली आहे. त्यांनी काय करायचं आहे, उद्या लिंक ॲक्टिव्ह झाल्यानंतर तुमचं शीट कन्फर्म करून घ्यायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत एम-ए पॉलिटी ची जी थर्ड मेरिट लिस्ट लागलेली होती, तर त्या रिलेटेड जे काही अपडेट आलेले आहे, तर त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन आपण बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.